मित्रांनो, आता आंघोळ करून चाललो आम्ही आता मंदिराकडे. आय गेस इट विल टेक अराउंड हाफ एन आवर मोर, की अर्धा तास करत करत आमचे 5 वाजलेत आणि लवकरच पोहोचू. वर जाण्याची खूपच घाई लागले. आम्ही पोहोचलो आता मंदिरापर्यंत. एक खालना आवाज येतोय. मंदिराकडे जाण्याचा वे कुठून असेल तो पाहावं लागेल. तिथे आजूबाजूला जिथे गुफा आहेत तिथे आम्ही स्टे करून राहण्याचा विचार आहे आमचा. तिथे बघू शकता आम्ही पोहोचलोय. इथे पाण्याचं कुंड, जिथे मी नोव्हेंबरला आलो होतो तेव्हा पोहलो होतो. आणि त्याच्याच बाजूला मंदिर आहे. पूर्ण दुकानमध्ये ओढलं गेलेलं आहे. तुम्हाला काहीच दिसणार नाही. आय गेस आता इथून आपल्याला गुफाकडे जाण्याचा रस्ता पहिले शोधायचा आहे. बघू. आम्हाला गुफा भेटत नाहीये. गुफात आम्हाला टेंट लावायचा आहे. इधर होगा गुफा. मित्रांनो, आम्हाला गुफा काही भेटत नाहीये. परत आता आम्हाला दुसऱ्या आल्यावर तसं जावं लागेल. बाजूला कुंड आहे पाण्याचं. हा पाण्याच्या कुंडापासून एक धबधबा आहे, मला दिसत नाही आहे चष्म्यामुळे, तर मला आरामात जावं लागेल. पार काय भेटलं नाही, आरामात जावं लागेल. आरामाने हे आम्ही पार केले आणि तुम्हाला भाऊ हे इकडं पाण्याचं कुंड आगे बघू शकता. एक लोकल व्यक्ती भेटला इथे कुंडाच्या बाजूला. तिथे आम्हाला कुंडाची त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आता आम्ही चाललो गुफाकडे. त्याने आम्हाला गुफाबद्दल पण सांगितलं आहे. परत हा धरणा जो आहे तो क्रॉस करावा लागतोय आणि हा जो झाला क्रॉस. आणि आता चाललोय आम्ही परत जिथून आलो. आता आम्ही गुफातच स्टे करणार आहे. तर वर जायचं आहे गणपती मंदिराच्या मागे. मग आम्हाला गुफा भेटेल, मग तिथे आम्ही स्टे करू. ह्या धबधब्याच्या बाजूलाच ती गुफा आहे. ह्या गुफामध्ये राहण्याचा बेत होता आमचा, पण खूप रिस्की वाटत होतं म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. आणि आता परत आम्ही चाललोय त्या मानवी वस्तीमध्ये. तिथे एक घेऊन 200 रुपये देऊन तिकडे मस्त आम्ही टेंट लावतो आणि परत आम्ही चाललो आमच्या परतीच्या वाटेला. गाईस, the experience is very thrilling. Everyone should experience this, but at your own risk, because it is risky. खूप रिस्की आहे. हे बघा, काहीच दिसत नाही आहे. मेन मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शूजला चांगली ग्रिप असणं खूपच महत्त्वाचं आहे, है ना कृपाशंकर? युअर शूज मस्ट हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग ग्रिप, देन ओनली एनीवन कॅन डू दिस ट्रिक ना. Otherwise you will be in trouble. या हॉटेल नागेश्वरला आम्ही राहण्याचा बेत केलाय. काकांकडे राहतोय आम्ही. टेंट आतमध्येच लावतोय. जेवणासाठी काकांकडे काय काय सुविधा उपलब्ध आहे काका? वरण, भात, भाजी, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. एकदम कमी किमतीत, फक्त 200 रुपयात एका माणसाचं जेवण आहे. आणि टेंट आपण आतमध्ये लावतो. ठीक आहे, तर चलो.